लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे आणि या यात्रेनिमित्तानं मंदिर सजावटीचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। लाखो भाविक आणि राजकीय नेत्यांची मांदियाळी या जत्रेनिमित्तानं अंगणेवाडीमध्ये येणार असल्यानं जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन सुद्धा आता सज्ज झालेलं आहे। यावर्षी भाविकांना दर्शन सुलभ रीतीने व्हावं म्हणून 8 दर्शन रांगा आणि मुखदर्शनाची 1 रांग अशा 9 रांगा अंगणेवाडी ग्रामस्थांनी ठेवलेल्या आहेत। कशा पद्धतीने सगळी तयारी झालेली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडी येथील भराडी देवीचा जत्रोत्सव उद्या संपन्न होतो आणि त्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आता आपण मंदिर परिसरामध्ये आहोत। आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर उद्या 22 फेब्रुवारी रोजी अंगणेवाडी येथील भराडी देवीचा जत्रोत्सव जो आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्या निमित्तानं मंदिर परिसर या ठिकाणी पूर्णतः सजलेला पाहायला मिळतोय आणि ही तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। लाखो भाविकांचा सदस्य असल्यामुळे या ठिकाणी राज्यातील तसेच राज्याबाहेरील असंख्य भाविक जे आहेत ते या ठिकाणी या भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात। एकूणच उद्या संपन्न होणाऱ्या जत्रोत्सवासाठी या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी येतील असा देखील अंदाज वर्तवला जातो। त्यासोबतच या ठिकाणी अनेक राजकीय आमदार असतील किंवा खासदार असतील देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत आणि त्यामुळे पोलीस प्रशासन देखील मोठ्या पद्धतीने या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडी येथील भराडी मातेचा जत्रोत्सव अगदी काही तासांवर येऊन ठेपलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन बंटी राणेसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।